बुलेटिनमध्ये टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत। सुरुवात करूयात आजच्या मोठ्या टॉप 9 राजकीय घडामोडींपासून। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यात लवकरच ऑपरेशन टायगर राबवणार। बुधवारी झालेल्या बैठकीत चर्चा। शिंदेंनी ठाकरेंच्या काही खासदारांना बैठकीतनं संपर्क केल्याची ही सूत्रांची माहिती। ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या कथित बैठकीचं वृत्त निराधार, अशी कोणतीही बैठक झाली नाही। ऑपरेशन टायगरच्या वृत्तावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण। तर ठाकरे सेनेच्या खासदारांसोबत कोणतीही बैठक नाही। बैठकीच्या बातम्या या अफवा। श्रीकांत शिंदेंची TV9 मराठीला प्रतिक्रिया। माझी कुणाची बैठक झाली नाही, कुठल्याही खासदारांच्या बरोबर बैठक झाली नाही। मी असं लपून छपून कधी काय कुठल्या बैठका कधी करतच नाहीये। माझं उघड काम असतं सगळं। फडणवीसांकडूनच शिंदेंच्या पक्षाचं ऑपरेशन सुरू। ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 खासदार एकजूट। तर फडणवीसांनी शिंदेंच्या पक्षाची डेडबॉडी केली। ऑपरेशन टायगरच्या चर्चांवरून संजय राऊतांचा हल्लाबोल। वारंवार एखाद्या शरीराचं जे ऑपरेशन करतात असं म्हणतात, तेव्हा ते डेड बॉडीचं ऑपरेशन असतं। ती डेड बॉडी नेतात ना, आणि डेड बॉडी सध्या त्यांच्या पक्षाची देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे। ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या कोणत्या बैठकीलाही हजर असतील तर त्याचे फोटो छापा, पुरावे द्या। ऑपरेशन टायगरच्या चर्चांवरून ठाकरेंचे खासदार अरविंद सावंत संतापले। तर मरेपर्यंत निष्ठावंत राहणार, मी शिंदेंसोबत जाणार नाही, हे सावंतांनी पेपरवर लिहून दिलं। कोण गेलं? फोटो छापून द्या ना, मग छापा फोटो की हे उपस्थित होते म्हणून। हे विकली जाणारी अवलाद नाही बरं का। उभा चिरला ना मला तरी मातोश्रीची पत्ताळ होणार नाही आणि उद्धवजींना सोडणार नाही। ऑपरेशन टायगर एका महिन्यात समजेल। ठाकरेंचे खासदारच नाही तर आमदार सुद्धा आमच्या संपर्कात। निवडणूक झाल्यापासून संपर्कात असल्याचा संजय शिरसाट यांचा दावा। परंतु योग्य वेळेत निर्णय घेणे ही एकनाथ शिंदेची ख्याती आहे। म्हणून तुम्हाला या महिन्याभरामध्ये हे ऑपरेशन टायगर आहे की आणखी काय आहे तुम्हाला महिन्याभरामध्ये कळेल। रिश्ते ही मायने रखते हैं असं म्हणत पैसा सत्ता यापेक्षा कुटुंब महत्वाचं। सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला बोलवल्या जाणार का, या प्रश्नावर सुप्रिया सुळेंची सूचक प्रतिक्रिया। रिश्ते ही मायने रखते। सत्ता, पैसा, राजकारण हे तर चालूच राहतं, पण शेवटी माणसाच्या आयुष्यात त्याच्या अतिसुखात आणि अतिदुःखात माणसंच लागतं। ज्यांचा डाऊनफॉल होतोय त्यांनाच इतके फोन करायला लागतात। हर्षवर्धन सपकाळांची पार्थ पवारांवर टीका। तर पुरोगामित्व गहाण ठेवून भाजपसोबत राहावं लागतंय, हा डाऊनफॉल असा हिटोला। ज्याचा डाऊनफॉल होतोय त्यांनाच इतके फोन करावे लागतात, हा डाऊन नाही, आता अप जाणारा सगळा हा संदर्भ आहे। शिवशाहू फुले आंबेडकर पुरोगामित्व हे कुठेतरी गहाण ठेवून सत्तेत सहभागी व्हावं लागतं, तिथे डाऊनफॉल लक्षात येतोय। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार 12 एप्रिलला प्रचाराचा नारळ वाढवणार। तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये होणार प्रचाराचा शुभारंभ। 23 तारखेला पोटनिवडणुकीसाठी मतदान। बारामतीमध्ये 2029 साली काँग्रेसचाच आमदार असेल। बारामती पोटनिवडणुकीतील माघारीनंतर काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य। तर मोठ्या लढाईसाठी 2 पावलं मागे जावं लागतं। कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद। आकाश मोरेंचीही घेतली भेट। मोठी लढाई लढायसाठी 2 पावलं मागे जावं लागतं, आणि मोठी जी लढाई आहे ती मोठी लढाई आहे 2029ला बारामतीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पंजा निशाणीवर या ठिकाणी आपल्याला